आज मेथी आणि चिकनमध्ये आपण रेसिपी बनवूया. तर माझ्याकडे चिकन चंक्स होते, तर त्याला मी धुतले आणि अद्रक लसूणची पेस्ट, काळी मिरी आणि मीठ लावून त्याला मॅरिनेशनला साईडला ठेवलं आणि मग एक 10 मिनटं ते मॅरिनेट झालं ना, मग त्याला मी कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे. दुसरीकडे मी जी मेथी आहे त्याला धुवून निवडून त्याला मी कापून बारीक बारीक कापणार आहे त्याला. तोपर्यंत बघा मॅरिनेट झालेलं जे चिकन चंक्स आहे त्याला मी कढाईमध्ये फ्राय करून घेते. हे बघा, ह्याला जास्त वेळ नाही लागत, हार्डली एक एक 5-10 मिनटं आणि मग तुम्ही असं चेक करू शकतात की ते सॉफ्ट असं म्हणजे ब्रेक होतं ना, तर समजायचं की चिकन शिजलं. भाजीची आपण तयारी करू. मी कांदा कापून घेतला आहे आणि माझ्याकडे घरामध्ये हिरवा मिरचीचा पेस्ट असतो, तर मिरचीचा पेस्टमध्ये मी काय टाकते, हिरव्या मिरच्या घेते, लसूण घेते, मीठ आणि जिरे, बस. हे बघा, ह्याची पेस्ट रेडी आहे. ही पेस्ट मी बनवून ठेवते फ्रीजमध्ये. तर जेव्हा पण हिरवी भाजी बनवायची असेल तर हा मसाला मला हँडी असतो. इथे बघा माझी चिकन चंक्स जे आहेत ते ऑलमोस्ट सॉफ्ट झालेत, म्हणजे ते शिजले. आता त्याला मी काढून घेणार आहे आणि त्याच तेलामध्ये मी आता जिरे टाकणार आहे, थोडीशी हिंग टाकणार आहे आणि आपला जो कांदा कापून घेतलेला ना, तो कांदा, आणि अगोदर बघा मी लसूण टाकते थोडासा, अँड मग आता मी कांदा कापून टाकते. कांदा जसा ट्रान्सल्युसंट झाला ना, हे बघा, मी थांबते थोडंसं त्याला ट्रान्सल्युसंट होईपर्यंत. मग त्यामध्ये मी पेस्ट टाकणार आहे, आपली हिरवी ग्रीन पेस्ट जी बनवलेली आहे ना, ती टाकणार मी आणि त्याला थोडंसं त्याचा कच्चेपणाचं असं ती जाण्यासाठी त्याला असं परतून घेणार आणि मग ही जी कापलेली मेथी आहे ना, ती मेथी त्यामध्ये टाकणार. मग ते चंक्सही टाकणार. आता मेथी कशी पालेभाजी आहे, तर ती जशी कॉन्टॅक्टमध्ये येते गरम ह्याच्यात, तर ती सॉफ्ट होते. हे बघा, आणि आता त्याला चांगलं मिक्स करून घेते मी. सी, रेडी झाली. एवढी एवढी डिलिशियस आणि याचा अरोमासुद्धा मस्त, एकदम छान. हेल्दी पण आहे. थंडीचं टाईम आहे, तर मेथी ऑफकोर्स गरम असते आणि चिकन पण इक्वली गरम असतं. हिटी आयटम आहे दोन्ही पण. बट थंडीमध्ये तुम्ही खाऊ शकतात आणि खूप छान टेस्टी. तुम्ही टिफिनला घेऊन जा, भातासोबत, डाळ भात आणि याच्यासोबतही खाऊ शकतात, चपातीसोबत. छान आहे, बनवून बघा.